मला माहिती आहे जास्तीत जास्त तुम्ही कीर्तन मिरगल महाराजांची म्हणजे माझ्या वडिलांचीच कीर्तन जर ते कोणी वाजवले असतील ते तुम्ही वाजव. होय, होय, होय. आत्तापर्यंत खूप महाराज झाले. पण मिरगेल महाराजांच्या बरोबर आम्ही आजपर्यंत जे जिथून चालू झालंय तिथून आज महाराजांबरोबर जास्त कीर्तनं म्हणली वर्षाचे 12 महिने कीर्तनं म्हणावी तर मिरगेल महाराजांचंच आहे. मिरगेल महाराजांची कीर्तनं एवढी की अक्षरशः म्हणजे कार्यावरची, सप्त्यावरची म्हणा अगदी चालूच आहेत कीर्तन चालूच आहेत. आता पण करून आलो आम्ही. होय. आणि कसं होतं उलट आम्हाला काही गोष्टीत सेवा देता येत नाही. आम्ही कधी-कधी मग थोडंसं वंचित होतो त्या सेवेपासून. कारण का इकडे-तिकडे कोण नाही कोण बोलवत राहते. त्याच्यामुळे नाहीतर दररोज कीर्तन म्हणायला गेली तर फक्त आपल्या महाड तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये जास्त कीर्तनं म्हणायला गेली तर मिरगेल महाराजांची. काय खरंच. हा अनुभव अगदी आम्हाला ह्या गेल्या 25 वर्षाचा हा अनुभव आहे. तर त्या एवढ्या वर्षात अगदी मिरगेल महाराजांबरोबर खूप आणि अशा अडचणीत महाराज लोकांना काही मंडळी सांगायची. आपण हेच बोलत होतो की अडचणी खूप आल्या. अजून देखील आहेत ना. अजून देखील काही कमी नाही. कमी नाही टोकणारे आहेत ना. हां. एखाद्या गावात तिथे झाला त्यांना बोलवतो. अरे मग त्यांना एवढे पैसे द्यावे लागतील, त्यांना तेवढे पैसे द्यावे लागतील. आणि तुम्हाला खरं सांगायचं महाराज अगदी 50-60 रुपयापासून कीर्तनाच्या सेवेत लोकांनी पैसे देतात. आणि आज देखील आम्ही कुणाला कधी बोललो नाही असं, की बाबा हो मी एवढेच पैसे द्या, तेवढेच पैसे द्या. आता ते तुम्हाला महाराज माहिती आहे. आज आपण फिरतोय बाबांबरोबर, मिरगेल महाराजांबरोबर आपण फिरतोय आज. कधी असा प्रसंग नाही, की बाबा तुम्ही आज आम्हाला एवढे द्या किंवा तेवढे द्या पैसे. बरोबर ना? असं आहे. तर काही गोष्टीत ह्या सुद्धा अडचणी आल्या, की त्यांना तुम्ही बोलवायचं असेल मग तो एवढे पैसे घेतो. असे काही महाराजांना सांगायचे. मग त्याला ते ₹500 द्यावे लागतील, त्याला ₹1000 द्यावे लागतील. आजही प्रसंग असा येतो. म्हणजे त्यांना असं माहिती आहे, की बाबा हा पैसे सांगत नाहीये, तरी पण लोकांना किंवा महाराज लोकांना ते सांगायचं जाऊन, की बाबा तो असा-असा आहे. असं. हां. असं मी आजही क्लिअर करतो म्हणजे माझ्या वडिलांबद्दल क्लिअर करतो आणि महाराजांबद्दल क्लिअर करतो. महाराज आजही कुठेही पैसे स्वतः सांगत नाही. जे काही पाकीट आपण सांगतो, स्वतः कधीच सांगत नाही. जी लोकं प्रेम करतात, आवडीने देतात तेच आपण हो. आम्ही जे मिरगेल महाराज असतील किंवा समीर महाराज असतील, आवडीनं जे काही भेटतात आपल्याला काय असतं पाकीटपेक्षा जी लोकं मला आवडीने बोलवतात नाही का, प्रेमाने बोलवतात ते पाहिजे आपल्याला. आणि मेन म्हणजे मिरगेल महाराज म्हणजे आपल्या माझ्या वडिलांचा हाच हेतू आहे, की एखाद्या गरीबाच्या दारात पण कीर्तन झालं पाहिजे. जसं श्रीमंताच्या दारात होतो, तसा गरीबाच्या दारात पण तशी सेवा झाली पाहिजे.